नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत वयाची अट जी होती ती अटसुद्धा वाढवली आहे. डॉक्युमेंटमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे. या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करू. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक नवीन अट आणि काही तरतुदी बदलण्यात आलेल्या आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सदर योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत सुद्धा वाढलेली आहे. तसेच या सदर योजनेची अर्ज करण्याची मुदत पण वाढलेली आहे आणि जे डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट आता लागणार नाही. काय लागणार आहे सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला ते व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. पण आता याच्यात सुधारणा करण्यात आलेली आहे. बघा, सदर योजनेसाठी 2 महिन्याचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. ही एक आनंदाची एक माहिती आहे. बघा, 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आपण अर्ज करू शकता. तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभधारक महिलांना 1 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1,500 आर्थिक लाभ घेता येणार आहे. म्हणजेच काय की 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत जे हे होतं मुदत होती, पण आता 15 दिवसाची मुदत होती, पण आता अर्ज करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. तसेच आता दुसरी काही बदल झालेला आहे. पहा, या योजनेसाठी पात्रतेसाठी आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची नमूद करण्यात आले होते. आता लाभधारी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड असेल, मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला असेल, यापैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. म्हणजेच काय की या योजनेसाठी पहिली अशी अट होती की तुम्हाला जे हे आहे की आदिवास प्रमाणपत्र ची तरतूद होती, पण आता ती नसून आता याच्यापैकी तुम्हाला रेशन कार्ड जर असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. तसेच मतदार ओळखपत्र असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल, यापैकी कोणतं जरी 4 पैकी असेल तर ओळखपत्र असेल तर तुम्ही अर्ज भरू शकता. सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आलेली आहे. ही एक महत्त्वाचा बदल करण्यात आलेला आहे. तसेच सदर योजनेत लाभधारीसाठी महिलांचा वयोगट जे 21 ते 60 वर्ष होता तो आता 21 ते 65 वर्ष करण्यात आला. हा महत्त्वाचा एक बदल करण्यात आलेला आहे की ज्या महिलेचं 21 ते 60 वर्ष होतं त्याऐवजी करण्यात आलं 21 ते 65 वर्ष. ही एक महत्त्वाची वयाची अट बदलण्यात आलेली आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांना महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केल्यास असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. 6वं काय केलेले आहे बघा, बदल 2.5 लाख पेक्षा उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबात पिवळे आणि रेशन कार्ड उपलब्ध असेल त्या उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र सूट देण्यात आहे. म्हणजे काय, जे उत्पन्न दाखला आहे, उत्पन्न दाखल्याचा सुद्धा इथं उत्पन्न दाखला सुद्धा लागू लागला. पण आता नवीन तरतुदीनुसार नवीन बदल 7वा असा बदल करण्यात आला की सदर योजनेसाठी कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हा सर्वात महत्त्वाचा बदल या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत नवीन हे बदल करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे सदर जे अट आहे ते मुदत वाढून दिलेली आहे फॉर्म भरण्यास. तसेच जी वयाची अट होती ती सुद्धा बदलण्यात आली. हा होताच बदल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.